त्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथातो भक्तिं व्याख्यास्यामः सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृतस्वरूपा च यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। यत्प्राप्य न किंचित् वाञ्छति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति। यज्ञात्वा स्तब्धो भवति मत्तो भवति आत्मारामो भवति। विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने, गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने चातुर्मास्याच्या या परमपावन पर्वामध्ये भक्तिशास्त्रातील शिरोमणी सर्वोच्च ग्रंथ श्री नारद भक्ती सूत्र या ग्रंथाचं चिंतन आपण करतोय। त्यामध्ये पहिल्या 4 सूत्रांचा विचार आपण करून आलोय। पहिल्या सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा महर्षी नारदांनी केली। अथातो भक्तिं व्याख्यास्यामः। अथ म्हणजे काय, अतः म्हणजे काय, भक्तिं व्याख्यास्यामः या प्रत्येक पदाचं विश्लेषण आपण करून आलोय। भक्ती कशी आहे तिची प्रथम व्याख्या केलेली आहे। सातु अस्मिन् परम प्रेम रूपा, परमात्म्याच्या विषयी प्रत्यक्ष पुरोवर्तीने सर्वत्र विराजमान सर्वांचा अपरोक्ष आत्मा अशा त्या परमात्म्याच्या विषयी परमप्रेम असणं ही खरी भक्ती आहे। अजून ती भक्ती कशी आहे? अमृत स्वरूपाच्या, ती भक्ती अमृत स्वरूप आहे, आनंदमय आहे, गोड आहे। अशी भक्ती ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये सिद्ध झाली, प्राप्त झाली, त्या भक्ताच्या जीवनामध्ये होणारी परिवर्तनं काय असतात, त्याच्या ठिकाणी कोणती लक्षणं येतात, त्याचा विचारही आपण मागच्या सूत्रामध्ये एका करून आलोय। यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति। परमप्रेम स्वरूपात त्या भक्तीला प्राप्त करून खऱ्या अर्थाने पुरुष सिद्ध होतो। खरं सिद्ध होणं हे ज्ञानाने, योगाने, कर्माने होत नाही। ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानपूर्व भक्तीच्या द्वारा ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त झाली, वारकरी संप्रदायामध्ये तो खरा सिद्ध आहे आणि त्याला ती खरी सिद्धी प्राप्त झाली। अमृतो भवति, त्याचं जीवन सर्व मधुर होऊन जातं, अमृतमय होऊन जातं, आनंदमय होऊन जातं। आणि यल्लब्ध्वा पुमान् तृप्तो भवति, त्याच्या जीवनामध्ये खरी तृप्ती सिद्ध होते। याचंही आपण काल विश्लेषण करून आलोय। तृप्तो भवति म्हणजे ज्ञानामध्ये परिपूर्णता असल्यामुळे तृप्ती आहे, पण भक्तिशास्त्रामध्ये, भक्ती साधनेमध्ये तृप्तीच नाही, शेवट नाही, परिपूर्णता नाही, समाप्ती नाही। अखंड भक्ती सुरू राहते, पोट कधीही भरत नाही। इथली अतृप्ती हीच तृप्ती आहे। भक्ती सतत करत राहावी वाटणं ही आस, ही प्यास म्हणजेच तृप्ती आहे। असा तो भक्त होतो। आणखी कसा होतो? त्या भक्ताच्या जीवनात प्राप्त होणारी काही लक्षणं प्रस्तुत सूत्रामध्ये महर्षी नारदांनी सांगितलेली आहेत। यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति। 5 लक्षणं या सूत्रामध्ये सांगितलेत। पुढच्या 6व्या सूत्रामध्ये आणखी 3 लक्षणं सांगणार आहेत। यत् प्राप्य, जी परमप्रेम रूपा भक्ती प्राप्त करून
किंवा भगवंताच्या विषयी परमप्रेम मिळवून प्राप्त करून, किंवा यत शब्दाचा अर्थ परमात्मा, त्या परमात्म्याला प्राप्त करून, असे 3 अर्थ करत आपण चाललेलो आहोत. होतं काय? न किंचित वांछती, तो भक्त कशाचीही अपेक्षा करीत नाही, त्याला कशाचीच इच्छा शिल्लक राहत नाही. न शोचती, कोणाच्याही विषयी तो कशाचाही शोक करत नाही, दुःख व्यक्त करत नाही. न द्वेष्टी, कोणाचाही कधीही द्वेष करीत नाही. न रमते, संसार अंतर्गत कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थामध्ये तो रममान होत नाही. नोत्साही भवती, आणि लौकिक कोणत्याही कार्यामध्ये किंवा अलौकिक वेद कार्यामध्ये, यज्ञादिकांमध्ये, संसारातलं काही मिळवण्यामध्ये किंवा परमार्थातलं काही अन्य मिळवण्यामध्ये भक्ती सोडून त्याला उत्साहच नसतो. असा सरळ सूत्राचा अर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये याच अर्थाचा श्लोक आलेला आहे. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. परमात्मा म्हणतात, माझी भक्ती करून जो महात्मा जगातल्या कोणत्याही वस्तूला मिळवून हर्षित होत नाही, जगात कोणाचाही द्वेष करीत नाही, कशाच्याही संबंधी शोक करीत नाही, कशाचीही इच्छा अपेक्षा आकांक्षा करीत नाही, शुभ अशुभ कर्मांचा ज्याने परित्याग केलेला आहे आणि भक्तिमान आहे, असा जो भक्तिमान पुरुष आहे, भक्ती साधना करणारा आहे, माझ्यावर प्रेम करणारा आहे, परमात्मा म्हणतात समे प्रियः, माझ्या तो अत्यंत आवडीचा आहे, मला तो प्रिय आहे. तोच विचार या 5व्या सूत्रामध्ये नारदांनी सांगितलेला आहे. त्या भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती सिद्ध झाल्याच्या नंतर पहिलं लक्षण येतं न किंचित वांछती, त्याला कशाचीच आकांक्षा राहत नाही, इच्छा राहत नाही, काही मिळवावं वाटत नाही संसारातलं. संसाराच्या विषयांना प्राप्त करून जो हर्षित होतो, आनंदित होतो, त्याला त्या विषयाच्या भोगांनी, संपत्तीने वगैरे प्राप्त झालेल्या भोगांमुळे अभिमान होतो, अहंकार होतो. पण भक्ताच्या अंतःकरणामध्ये कितीही भक्ती साधना घडली तरी सुद्धा त्या भक्तीचा अहंकार, अभिमान त्याला होत नाही. न किंचित वांछती, कशाचीच तो अपेक्षा करीत नाही. ज्याला एकदा परमात्मा प्राप्ती झाली आणि परमात्म्यापेक्षाही जे संत महात्मे ज्या भक्तीला प्राधान्य देतात, ती भक्ती साधना प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट झालं, ते आता कशाची अपेक्षा करतील? कारण जगातला सर्वात मोठा लाभ आहे भक्ती. यल्लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. सर्वश्रेष्ठ लाभ एकदा प्राप्त झाला की आपण मग बारीक सारीक लाभ मिळवण्याचे प्रयत्न करत नाही, ती मिळवण्याची इच्छाही राहत नाही. साधी गोष्ट आहे, एखादा जर एखाद्या राज्याचा मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, तर त्याला गावातला सरपंच होण्याची इच्छा नाही होणार, त्याला खासदार आमदार होण्याची इच्छा नाही होणार. का? मुख्यमंत्री येतो. हां, त्याला एक इच्छा राहू शकते, काय? मुख्यमंत्री झालो अनेक वेळा, पण मला आता एकदा PM व्हायचंय, प्रधानमंत्री व्हायचंय, देशाचा राजा व्हायचंय. आणि जर एखादा देशाचा राजा तो झालाच, तर त्याला पुन्हा मी आता एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं शक्य नाही. जसं राजाला बारीक सारीक मंत्री पद मिळवावी वाटत नाहीत, कारण सगळ्यांचा तो राजा आहे, तसं ज्ञानाच्याही पलीकडे असणारी भक्ती, ज्ञान हे खरं तर सम्राट आहे, राजा आहे सर्वांचा, आणि त्याच्याही अतीत पलीकडे असणारी जी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, त्याला परम पुरुषार्थ म्हटलेला आहे. पंचम पुरुषार्थाची प्राप्ती म्हणजे भक्ती आहे, मोक्षाच्याही पलीकडची आहे, ज्ञानाच्याही पलीकडे भक्ती आहे. मग अशी भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये जी अमृत स्वरूप आहे, परमप्रेम रूप आहे, ती ज्याला मिळाली त्याला आता बाकीचे क्षुद्र असे विषयाचे लाभ किंवा दुसरं काही मिळवण्याची इच्छा राहीलच कशी? राहू शकत नाही. न मोक्षस्य आकांक्षा,
भव विभव वांछापि च न मे. तो भक्त म्हणतो मला मोक्षाचीही अपेक्षा नाही. मोक्ष सुखा हनुलाता. भव विभव वांछापि च न मे. संसारातलं काही मिळवण्याची किंवा विभव म्हणजे ऐश्वर्य, संसारातलं काही मिळवण्याची इच्छा आकांक्षा त्या भक्ताला राहत नाही. त्याच्याविषयी वैराग्य त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं असतं. याला म्हणतात न वांछती. त्याला आसक्ती राहत नाही, इच्छा अपेक्षा राहत नाहीत. परमात्म्याचं प्रेम प्रकट झालं की त्याला संसारावर वैराग्य व्हायला लागतं. जयाची आरतीची भोगीत आणि विषयी त्यजिले संत. जया लागे विरक्त वनवाशी आहे. त्या परमात्म्याचं प्रेम भोगत भोगत ते संत महात्मे सहज विषयाचा त्याग करतात. त्यांना विषयाची इच्छा राहत नाही. सगळ्या संतांची चरित्र बघा, ज्ञानोबाराय बघा, तुकोबाराय बघा, काही मिळवण्याची इच्छा नाही, अपेक्षा नाही, कशाच्या विषयी आसक्ती अंतःकरणात नाही. आपल्या अंतःकरणामध्ये पुत्राविषयी आसक्ती असते, पत्नीविषयी, धनाविषयी आसक्ती, घरादाराविषयी आसक्ती. संतांच्या जीवनामध्ये ही कोणतीच आसक्ती नाही, आशा नाही. का? न किंचित वांछती. हे भक्तीचं फल त्यांना प्राप्त झालेलं आहे. संसाराविषयी वैराग्य निर्माण झालेलं आहे. तुकोबारायांच्या चरित्रातला प्रसंग आहे की तुकाराम महाराजांनी एकदा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही काम करू लागलं त्यांना. कारण तुकोबारायाकडून लोक काम करून घ्यायचे. शुद्ध सात्विक अंतःकरण. महाराज या भजन करत करत तुमचं थोडंसं काम करू लागा. तुकोबाराय दिवसभर काम करू लागायचे. आणि त्या शेतकऱ्यांना 2 ऊस दिले तुकोबारायांना. संध्याकाळी ते 2 ऊस घेऊन तुकोबाराय घरी निघाले. घरी येत असताना घर जवळ आलं. घरातल्या मुलांनी बघितलं. तुकोबारायाच्या मुलांनी पाहिलं. महादेव आहे, भागीरथी आहे, तुकोबारायाची ही मुलं होती. लेकरांनी बघितलं आणि ते ऊस घेण्यासाठी धावले. इतक्यात गल्लीतल्याही पोरांनी बघितलं, दुसऱ्या लेकरांनी बघितलं आणि ते ऊस घेण्यासाठी महाराजांकडे धावले. जसे ते लेकरं सगळे धावत आले, तुकाराम महाराजांनी सगळ्यांना तो ऊस वाटून टाकला. कोणी हातातून वरबडून घ्यायचं, कोणी घेऊन पळून जायचं. ते सगळे ऊस त्या लेकरांनी घेऊन गेले. तुकोबारायांनी देऊन टाकले ऊस. छोटे छोटे 2 कांडे राहिले ते आपल्या मुलांना दिले. आपपर भाव नाही, पुत्राविषयीची आसक्ती नाही. आपल्याला वाटतं आपल्या मुलांसाठी कितीतरी करून ठेवावं, बनवून तयार मिळवून ठेवावं आणि शेजारच्याला काही मिळूच नाही. ही पुत्रासक्ती तुकोबारायांच्या अंतःकरणात नाही. असं म्हणतात जिजाबाईकडे एकच लुगडं होतं. कारण दुष्काळामध्ये सगळं द्रव्य संपत्ती तुकाराम महाराजांनी वाटून टाकलं लोकांना. काही ठेवलं नाही जवळ. धनाची आसक्ती नाही. एक लुगडं राहिलं आणि एक बाई मागायला आले. तुकाराम महाराजांनी ते लुगडं देऊन टाकलं तिला. पत्नीला काही आणून द्यावं, मिळवावं, तिला तिची इच्छा आकांक्षा पूर्ण करावी, ही आसक्ती नाही. याला दारासक्ती म्हणतात. ही दारासक्ती सुद्धा तुकोबारायाच्या अंतःकरणात नाहीये. धनासक्ती नाही, पुत्रासक्ती नाही, गृहासक्ती नाही. कोपित तुकोबाराय. एवढं मोठा तुकोबारायांचा त्या काळामध्ये बंगला होता, घर मोठं होतं, वाडा होता, पण सगळं तुकोबारायांनी संपवून टाकलं दुष्काळामध्ये. आणि एक कोप बांधून तिथं राहत होते. कोप मोडकी जर्जर असं म्हटलंय. आसक्ती कशाचीच नाही. संसारातलं काही मिळवावं असं वाटतच नाही. आज सगळं जग पैशाच्या मागं धावलंय. मग व्यावहारिक लोक धावलेत, शेतकरी धावतायत, पारमार्थिक धावतायत, सगळेच धावतायत. पैसा पैसा पैसा. काय केलं म्हणजे पैसा मिळवता येईल, काय केलं म्हणजे पैसा मिळवता येईल. ही द्रव्यासक्ती कोणाच्याच अंतःकरणातून गेली नाही. पण खरी भक्ती जो करणारा असतो, खरी साधना करणारा, भक्तीमध्ये आनंद घेणं, त्याला आनंद मिळतोच आहे. अमृत स्वरूपा भक्तीची प्राप्ती जर झालेली असेल तर मग संसारातले क्षुद्र विषय मिळवण्याची त्याला इच्छा राहीलच कशी. पण खरा भक्त पैशाच्या मागं लागत नाही. संसारातलं काही मिळवण्याच्या मागं लागतच नाही. लागत असेल, मलाही हे लागतंय, मलाही हे पैसे पाहिजेत असं म्हणत असेल आणि त्यासाठी तो प्रयत्नशील असेल, परमार्थ हे त्याच करता करत असेल, तर खऱ्या अर्थाने तो भक्त नाहीच. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये
न किंचित वांछती हे भक्तीचं लक्षणच सिद्ध झालं नाही. म्हणून यत प्राप्य, जी भक्ती प्राप्त करून न किंचित वांछती, जगातलं काहीच मिळवण्याची त्याला इच्छा राहत नाही, आकांक्षा राहत नाही. हा, प्रारब्धाने त्याला मिळत असेल ही गोष्ट वेगळी, लोक त्याला देत असतील तर ती गोष्ट वेगळी, सहज दैव गत्या येत असेल तर यदृच्छा लाभ संतुष्ट हा, परंतु ते मिळवण्यासाठी तो उत्साही नसतो, नोत्साही भवती. कारण त्याचं मूळ कारण आहे न वांछती, इच्छाच करत नाही तर मिळवण्यासाठी उत्साह राहीलच कशाला. मग अशा भक्ताकडे बघून लोक म्हणत असतात काय उपयोग यांचा. तुकाराम महाराजांना असंच म्हणायचे, ते देवाच्या नादी लागून सर्व संपत्ती यानं वाटून टाकले, आता काही लेकरा बाळांना हा कसं जगवणार, पोट कसं भरणार, तुका वेडा अविचार असं म्हणायचे. वेडा आहे तुका. समाजाला तो भक्त वेडाच वाटतो, परंतु त्या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था भक्तांनाच कळणार ना, इतरांना काय कळणार. भक्तांचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकांशी. बाकी लोक समाज तर त्याला मूर्ख म्हणेल, वेडा म्हणेल, पागल म्हणेल. खरा भक्त पागलच असतो समाजाच्या दृष्टीनं. म्हणून न किंचित वांछती, त्याला कशाचीच इच्छा राहत नाही. एक आलवंदार स्तोत्र आहे, श्री रामानुजाचार्यांचे गुरु यामुनाचार्यजी, त्यांनी असं म्हटलेलं एका स्तोत्रामध्ये, तवामृतस्यंदिनी पादपंकजे निवेशितात्मा कथमन्यदिच्छति स्थितोरविंदे मकरंद निर्भरे मधुव्रतो नेक्षुरसम हि वीक्षते. याचा अर्थ असा आहे की सतत अमृताचा स्राव, अमृताचं क्षरण करणारे भगवान परमात्म्याचे चरण कमल असतात, आणि अशा परमात्म्याच्या चरण कमलाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये रती प्रेम निर्माण झालेलं असतं, त्याला जगतातलं काही मिळवण्याची इच्छा होईलच कशी. मकरंदाने परिपूर्ण अशा कमळावर बसलेला एखादा भ्रमर ऊसाचा रस प्राशन करण्यासाठी कधी धावेल काय, त्याची प्रवृत्ती होईल का. कमळावर बसून तो मकरंदाचं सेवन करणारा आहे. ज्ञानोबरायाने अशाच ओव्या लिहिल्यात, जो अमृताते ठेवी तो कांजे काय सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. आत्मानुभवापुढे आणि या भक्ती अनुभवापुढे जो अमृताला नाव ठेवतो स्वर्गातल्या, तो संसारातले विषय प्राप्त करण्यासाठी कसा प्रवृत्त होईल आणि त्यांची इच्छा कशी करेल. खूप गोड चिंतन केलेलं आहे. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोर काही वाळवंटे चुंबिजत असे. कमळाच्या पानाला पात्र बनवून त्या पात्रावर बसून तो भ्रमर त्या मकरंदाचं सेवन करत असेल, हा दृष्टांत आहे. तर तो भ्रमर किंवा तो चकोर चंद्रामृताचं सेवन करतो कमळाच्या पानावर बसून, चंद्रामृताचं सेवन करणारा चकोर, आणि तो चकोर वाळवंटातले खडे काय खाण्याची इच्छा करणार आहे का. तसं ज्याला आत्मानुभव प्राप्त झाला, ज्याला हा प्रेमानुभव प्राप्त झाला, त्या भक्ताला जगतातले विषय भोगण्याची इच्छाच राहत नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. या विषय सुखाची अपेक्षा, इच्छा, आकांक्षा किंवा संसारातलं काही मिळवण्याची इच्छा, आकांक्षा भक्ताच्या अंतःकरणामध्ये नसते, इच्छा नसते त्याला. याला म्हटलं जातं यत प्राप्य न किंचित वांछती. दुसरं लक्षण आहे न शोचती. तो शोक करत नाही, कशाचाही कोणाच्याही संबंधाने तो शोक करत नाही. अखंडानंदजींनी असं उदाहरण दिलंय, एका भक्ताच्या प्रेमीच्या घरी मी गेलो म्हटलंय.
आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातला मनुष्य मला बघून मोठ्या मोठ्याने रडायला लागला. मी त्याला विचारलं, का रडतोस बाबा? मला वाटलं मी आलो म्हणून याला खूप आनंद झाला की काय, आनंदाश्रू यायला लागलेत की काय. त्यानं सांगितलं म्हणे, तसं नाही महाराज, काल माझे परम मित्र, जवळचा खूप मित्र आला होता. काल दिवसभर माझ्यासोबत राहिला, रात्री राहिला, आज सकाळी सकाळी तो निघून गेलाय. त्यामुळे मला त्याच्या वियोगामध्ये हे दुःख सहन होत नाही, म्हणून मी रडतोय. सांगतायत कोणाला? एका महात्म्याला, साधूला. म्हणजे साधू आपल्या घरी आलाय त्याचा आनंद नाही, पण माझ्या जवळचा एक मित्र गेलाय म्हणून त्याचं दुःख व्यक्त करतोय. शोचती. असा भक्त कधीही संसारातली एखादी वस्तू आपल्यापासून गेले म्हणून शोक करीत नाही. याला म्हणायचं न शोचती. संसारातल्या कोणत्याही एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, पदार्थाविषयी शोक करणं म्हणजे घरी आलेल्या आणि हृदयरूपी घरामध्ये असलेल्या परमात्म्याचा तिरस्कार आहे. हृदयात हा पाहुणा आला, विठ्ठल पाहुणा किंवा पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी. या हृदयाच्या घरामध्ये विठ्ठल पाहुणा आहे, परमात्मा आहेच आहे, आणि त्या आलेल्या पाहुण्याचा आपण तिरस्कार करतो. जर आपण एखाद्या वस्तू व्यक्तीविषयी शोक करत असो तर. म्हणून शोक कधीही करायचा नाही. शोक मनुष्याला काय करतो? परमात्म्यापासून बाजूला नेतो, दूर घेऊन जातो. कुठं? भूतकाळामध्ये घेऊन जातो. कारण भूतकाळातल्या वस्तूविषयी आपण शोक करतो, दुःख व्यक्त करतो. कधी मुलाविषयी, पत्नीविषयी, पैशाविषयी शोक करतो. शोक आपल्याला भूतकाळात घेऊन जातो आणि आता हृदयामध्ये असलेल्या वर्तमानातल्या परमात्म्याचा तिरस्कार आपल्याकडून करून घेत असतो. म्हणून भूतकाळामध्ये घडून गेलेल्या वस्तू व्यक्तीविषयी कधीही शोक करायचा नसतो. अशोच्यान अनुशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडिताः न अनुशोचन्ति. खरे ज्ञानी, पंडित, विद्वान, साधक कोण असतात की जे कधीही शोकच करीत नाहीत, रडत बसत नाहीत कोणाविषयी कधीच. अर्जुन रडायला लागला तर त्याला हा उपदेश दिलाय भगवान श्रीकृष्णाने. म्हणून न शोचती. भक्त कधी कोणाच्याच विषयी शोक करत नाही. का? कारण त्याचा परमप्रेमाचा विषय, त्याचा प्रियतम परमात्मा हृदयात आहेच आहे, सर्वत्र आहेच आहे. परमात्मा इथंच आहे, देव माझा इथंच आहे. तर बाकीच्या क्षुद्र वस्तू व्यक्तीविषयी काय शोक करायचा? म्हणून भक्त कधीही कोणाविषयी शोक करीत नाही. पण इच्छा आकांक्षा आपल्याला वस्तूकडे घेऊन जाते, पदार्थाकडे बहिर्मुख करते. म्हणून भक्त कधी बहिर्मुख होत नाही. म्हणून न वांछती. शोक आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. म्हणून भक्त महात्मा शोक करत नाही. न शोचती. प्रत्यक्ष वर्तमानाचा आनंद घेतो तो भक्त आहे खरा. भविष्याची चिंता नाही, भूतकाळाचा खेद नाही, आणि वर्तमान काळामध्ये जो आनंद घेतोय भक्तीचा, साधनेचा, तो खरा संत आहे, तो खरा महात्मा आहे. आपलं जीवन कसं? भूतकाळाचा खेद करीत बसायचा, शोक करायचा, भविष्याची चिंता करीत बसायचा, आणि याच्यामध्ये वर्तमान घालवायचा. मिळत काहीच नाही. असं व्यर्थ आपलं आयुष्य नष्ट होत जातं. भक्त महात्मा कधीही शोक करीत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तरी गेले याचे से न करी न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. एखादी वस्तू व्यक्ती गेली जवळून तर त्याची आठवणही करत नाही, स्मरणही करत नाही, त्याचा खेद करत नाही, दुःख व्यक्त करत नाही, शोक करत नाही. न शोचती. आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर न पवता चाड न धरी, म्हणजे न कांक्षती. कशाची इच्छा आकांक्षा सुद्धा तो करीत नाही. न वांछती. कुणाचा शोक करायचा? तुकोबारायाच्या जीवनातून काय गेलं विचार करा ना. सगळंच गेलं, काय राहिलं? दुष्काळे आटिले, द्रव्ये नेला मान. द्रव्य नेला मान. द्रव्य गेलं त्यामुळं मान गेला, मान सन्मान गेला, द्रव्यही गेलं. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. एक स्त्री पत्नी होती, तेही अन्न अन्न म्हणून दुष्काळामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. बाप मेला न कळता. बापही गेला, आई गेले,
घरामध्ये खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक. अत्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे संसारातली, अनुकूलता कसलीच नाही. आणि तुकाराम महाराजांची अवस्था बघितली तर काही तुकोबरा शोक करत बसले, रडत बसले? काहीच नाही. उलट बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केले, अनुतापे तुझे राहिले चिंत. तुझ्याविषयी वैराग्य झालं, अनुताप झाला. या दुष्काळामुळं हे द्रव्य गेलं, मान गेला, सन्मान गेला, हे सगळे गेले, बरं झालं म्हटले. पत्नी कर्कशा निघाली ही प्रतिकूलता आहे तर तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरे हे दुर्दशा जनामध्ये, लोक दुर्दशा करतायत, निंदा करतायत, वाईट बोलतायत, कोणी चांगलं म्हणत नाही, तर ही दुर्दशा सुद्धा बरीच आहे म्हणतात. लोकांनी मानावं ही अपेक्षा पण नाही. याला काय म्हणायचं? न शोचती. कितीही प्रतिकूलता येऊ द्या, कितीही वाईट दिवस येऊ द्या, दुःखाचे दिवस येऊ द्या, आपल्यासारखे लोक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील. तुकोबारायासारखी जर दशा आपल्याकडं आली कधी तशी, त्याच्यातली थोडीही आपल्याकडं आली तर आत्महत्या करून मरू आपण. म्हणून तर मरतात लोक आत्महत्या करता करता. कोणी वाईट बोललं आत्महत्या करतात. तुकाराम महाराजांना सगळे वाईट बोलत होते, आत्महत्या केली नाही, उलट आनंद व्यक्त केला. बरं झालं म्हटले, दुर्दशा आहे, आपल्या लोकांपासून दूर राहून परमार्थ करता येतो. द्रव्य गेलं, लोक आत्महत्या करतात. तुकाराम महाराजांनी द्रव्य वाटून टाकलं, खाण्यापिण्याची पंचायत घरे, पण बरे झाले म्हणतात तुकोबाराय. ही वृत्ती वैराग्य आहे. न शोचती ही वृत्ती आहे. का? यत प्राप्य. ही भक्ती मिळालेली आहे ना, भक्तीचा लाभ झालेला आहे, भक्ती अंतःकरणामध्ये प्रकट झालेली आहे, परम प्रेम प्रकट झालेलं आहे, परमात्मा प्राप्ती झालेली आहे. हा आनंद भक्तीचा मिळतोय एका बाजूने, त्यामुळे संसारातलं दुःख काहीच वाटत नाही. न शोचती. यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती. पुढे म्हटलंय न द्वेष्टी. कोणाचाही तो द्वेष करीत नाही. कशाला कोणाचा तो द्वेष करेल? अद्वेष्टा सर्वभूतानाम. गीता सांगते सगळ्या प्राणी मात्रांच्या विषयी तो अद्वेष्टा असतो. कोणाचा कधीही द्वेषच करत नाही, द्वेष्टा होत नाही. तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषाला मंबाजीबुवांनी मारावं आणि तरी सुद्धा तुकाराम महाराज त्याचा द्वेष करीत नाहीत. मंबाजीबुवा कीर्तनाला आले नाहीत म्हणून तुकाराम महाराज तेलाची वाटी घेऊन पाय चेपण्यासाठी जातात. याला म्हणायचं न द्वेष्टी. आपला तिरस्कार करणाऱ्याचा सुद्धा द्वेष संत महात्मे करीत नाहीत. याला म्हणायचं न द्वेष्टी. भक्त प्रल्हादजींच्या चरित्रामधली थोडीशी कथा भागवतामध्ये आलेली आहे. भक्त प्रल्हादजींना मारण्यासाठी शुक्राचार्यांचे पुत्र होते षंड आणि आमर्क, त्यांना शिकवण्यासाठी. ह्या षंड आमर्काने काय केलं? प्रल्हाद ऐकत नाही सांगितलेलं म्हणून एक कृत्या निर्माण केली आणि ती कृत्या प्रल्हादाकडे फेकले. प्रल्हादजींना ती स्पर्श सुद्धा करू शकले नाही. उलट ती कृत्या वापस आली आणि षंड आमर्कालाच मारून टाकलं. षंड आमर्क मरून पडले आणि प्रल्हादजींना वाईट वाटायला लागलं. प्रल्हादजींनी देवाला प्रार्थना केली आणि प्रल्हादजी प्रतिज्ञा करू लागले, ज्यांनी माझ्यावर शस्त्र प्रहार केलेत, ज्यांनी मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी मला पर्वतावरून खाली टाकलं, समुद्रामध्ये बुडवलं, अग्नीमध्ये टाकलं, उकळत्या तेलामध्ये ज्यांनी मला टाकून मारण्याचा प्रयत्न केला, या सर्वांच्याच विषयी, या असुर सैनिकांविषयी आणि या षंड आमर्क यांच्याविषयी जर माझ्या अंतःकरणामध्ये किंचिन मात्रही द्वेष भाव नसेल तर हे दोन्ही गुरुपुत्र जिवंत होत, अशी प्रतिज्ञा केली महाराज. आणि ते दोन्ही पुत्र षंड आमर्क जिवंत झाले असं वर्णन आहे भागवतामध्ये. ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्यांना जिवंत करतात प्रल्हादजी. याला म्हणायचं अद्वेष्टा न द्वेष्टी.
कोणाचेही द्वेष संत महात्मे करीत नाहीत. द्वेष हा एक अग्नी आहे. अग्नी जर त्या लाकडाला लागला तर तो अग्नी त्या लाकडाला काय करतो? जाळून टाकतो. वास्तविक त्या काष्ठामध्येही अग्नी आहे. काष्ठे काष्ठमथीजे ते तो वन्ही एक निपजे. काष्ठाचं मंथन करून काष्ठातच असणारा अग्नी जर प्रगट केला तर तो प्रगट झालेला अग्नी काष्ठालाच जाळून टाकतो. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध जर प्रगट झाला तर तो क्रोध पहिल्यांदा आपल्यालाच जाळतो. आपलं रक्त आटवतो, आपल्याला क्लेश होतात, त्रास होतो, आपलं शरीर सुद्धा नष्ट होतं, मन बुद्धी यांचा नाश होतो, विचार विवेक याचा नाश होतो. क्रोधामध्ये मनुष्य काही करतो, स्वतःचा कधी कधी नाश करून टाकतो, विवेकहीन होतो मनुष्य. म्हणजे क्रोध हा स्वतःचा नाश करतो पहिल्यांदा. मग दुसऱ्याचा क्रोध, ज्याच्यावर क्रोध केला त्याचा नाश होईल की नाही निश्चित नाही, पण क्रोध जर व्यक्त केला तर स्वतःचा नाश निश्चित आहे. आणि ही क्रोधाचा अग्नी म्हणजे द्वेष असतो. एक प्रकारे द्वेषातूनच क्रोध प्रकट होतो. म्हणून द्वेष हा घातक आहे. द्विविष म्हटलंय त्याला. द्वेष म्हणजे द्विविष. दोन प्रकारचं हे विष आहे. स्वतःचा नाश करणारं आणि ज्याचा द्वेष करतो त्याचाही नाश करणारं. विषासारखं मारक आहे. म्हणून कोणाचा कधीही द्वेष करू नये. आपल्याला नाही सहन होत एखादा मोठा होऊ लागला त्याचा आपण द्वेष करतो. आपल्यापेक्षा चांगला कीर्तनकार दिसला की आपल्याला वाईट वाटतं. न द्वेष्टी हे जे लक्षण आहे भक्तीचं आपल्या अंतःकरणात जर प्रकट झालं नसेल तर आपण कसले भक्त. आपल्यापेक्षा मोठा गायक आला आणि त्याला पहिली चाल दिली आणि गायकाला जर इकडं वाईट वाटत असेल, त्याचा चेहरा पडत असेल, तर तो कसला भक्त आलाय. त्याच्या मनामध्ये अजून न द्वेष्टी हे भक्तीचं लक्षणच प्रकट झालं नाही. भक्ती करत असेल तर लक्षणं आली पाहिजे ना. विणा घेऊन मला भजन करायला मिळत नाही, दुसऱ्या कोणीतरी विणा घेतला आणि भजन सुरू केलंय म्हणून अपमान जर वाटत असेल आणि तो पुन्हा तोंड फुगवून बसत असेल तर असं समजावं की हा भक्त नाहीच आहे, आसुर आहे. हा आसुर. जरी स्वराचं ज्ञान असलं तरी हा कसा आहे? आसुर आहे. कारण भक्तीची तर लक्षणं त्याच्यामध्ये आलेली नसतात. म्हणून द्वेष करू नये कोणाचाही. द्वेषाने आपणच लहान सिद्ध होतो. ज्याचा आपण द्वेष करतो त्याला आपण मोठं समजतो ना, आणि त्यामुळे मग द्वेष करतो. याचा अर्थ असा की द्वेषामुळे आपणच लहान आहोत असं सिद्ध होतं ना, आपला नाश होतो. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. पैठणमधल्या ब्राह्मणांना सहन झालं नाही एकनाथ महाराजांची कीर्ती, मान, प्रतिष्ठा हे सगळं बघून ते द्वेष करायचे नाथ महाराजांचा. आणि एका यवनाला सांगून त्यांनी काय केलं, नाथ महाराज गोदावरीचं स्नान करून आले की नाथ महाराजांच्या अंगावर पानाचा विडा खाऊन थुंकायला लावलं. यवन अंगावरी थुंकला. नाथ महाराज काही बोलले नाहीत. परत गेले, गोदावरीचं स्नान परत एकदा केलं आणि वापस आले. पुन्हा आणखी अंगावर थुकला. पुन्हा नाथ महाराज वापस गेले, काही बोलले नाहीत, प्रतिकार नाही. गोदावरीचं स्नान करून परत आले. आल्याबरोबर पुन्हा एकदा तो अंगावर थुंकला. पुन्हा परत गेले. असं एकदा दोनदा तीनदा नाही, 108 वेळा केलं. त्याचे पानाचे विडे खाऊन खाऊन त्याचं तोंड नासलं. पण नाथ महाराज त्याला कधी प्रतिकार करत नाहीत. त्यांनी स्नानाला परत जावं. शेवटी चरणाला लागला, क्षमा मागितली. महाराज माफ करा, क्षमा करा, अपराध केला मी, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून हे केलं, आपण खरे संत आहात, महात्मा आहात. तेव्हा नाथ महाराजांची प्रतिक्रिया आहे, त्याला उठवलं आणि सांगितलं, बाबा दररोज मी एकदा दोनदा स्नान करत होतो गोदावरीचं, तुझ्यामुळं आज मला 108 वेळा स्नान घडलं. तुझे उपकारच आहेत माझ्यावर म्हटले. पण द्वेषाची भावना जागृत झाली नाही. संतांचा द्वेष जगानं केला, पण जगाविषयी द्वेष संतांनी कधीच केला नाही. तेवी उन्मत्ते जगे, जग उन्मत्तच आहे. ज्ञानोबारायांनी फार शब्द वापरला इथं.
उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे, जयाचे ने अंगे न शिने लोको. ज्याच्यामुळं जगाला कधी त्रास होत नाही. जग उन्मत्त होतं, जग त्याला त्रास देईल कदाचित, पण त्याच्यामुळं जगाला कधीच त्रास झाला नाही. सांगा, ज्ञानोबा यांनी कोणाला त्रास दिला? तुकोबरायांमुळे एखाद्याला त्रास झाला? कधीच नाही. याला म्हणायचं न द्वेष्टी. संत महात्मा कधीही द्वेष करीत नाही. त्रास देणाऱ्यालाही संत महात्मे कधी द्वेष करत नाहीत. एक भक्त झोपलेले होते, मच्छराने चावा घेतला आणि मच्छर चावायला लागले. मोडली झोप, जागे झाले. आपल्यासारखं असल्यास हातामध्ये ते मच्छरची बॅट घेऊन, करंटची बॅट घेऊन त्या मच्छरांना मारून टाकेल, कॉईल लावेल, काहीतरी त्या मच्छरांचा नाश करण्याचा आपण प्रयत्न करू, त्यांना मारून टाकू. काहीच नसलं तर आपण दोन्ही हातामध्ये त्याला असं चिरडून मारण्याचा प्रयत्न करू. त्या भक्ताला मच्छर चावायला लागले म्हणून तो उठून बसला आणि विचार करू लागला, या मच्छरांचा काय उपकार आहे माझ्यावर, काय सांगू आता. मच्छरांचे उपकार मज निरंतर जागविती. हे मच्छर मला झोपू देत नाहीत म्हटले, मला सांगतायत सोमत, उठो, जागो, भजन करो. माझ्याकडून भजन करून घेण्यासाठी मला हे झोपू देत नाहीत म्हटले, सारखं मला जाग करतात, यांचे काय उपकार आहेत. अशी भावना भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. याला म्हणायचं न द्वेष्टी. कोणत्याच प्राणी मात्राचा सुद्धा खरा भक्त द्वेष करीत नाही. महाराज तुकोबारायांचं प्रमाण आहे, संतांना किंवा खऱ्या भक्ताला सर्पाला सुद्धा मारू वाटत नाही. मारू नये सर्प संतांची ते दृष्टी, होतील ते कष्टी म्हणून या. आपल्यासारखा सर्प बघितला की मारायलाच धावतो. काही काही लोक असेच सोडतच नाही त्या सापाला मारल्याशिवाय. करंट देऊनच मारतील, काठीनं मारतील, दगडाखाली ठेचून मारतील. किती निर्दयी वृत्ती असते. पण खऱ्या भक्ताला, साधूला, सापाला सुद्धा मारू वाटत नाही. न द्वेष्टी. कारण तो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याचं रूप पाहतो, देवाला पाहतो. हे देवाचं रूप आहे. हे साप सुद्धा एक प्रकारे देवाचंच रूप आहे. म्हणून संत महात्मा त्याच्यावरही प्रेम करतो. जगतातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो मत्सर करत नाही. कोणाचाच मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पूजन म्हणजे ही भक्ती. या भक्तीचं हे वर्म आहे. यत प्राप्य न किंचित वांछती न द्वेष्टी. द्वेष करत नाही तो कोणाचाच. आणि शेवटी असं म्हटलेलं आहे, आणखी म्हणतायत पुढे, न रमते. तो संत कशातच रममान होत नाही. न रमते. संसारातल्या पदार्थांमध्ये, व्यक्तींमध्ये, गप्पा मारण्यामध्ये, एखादं काम करण्यामध्ये रममान होत नाही. ज्याचं चित्त अन्य पदार्थामध्ये, विषयामध्ये रममान झालं, तो खरा भक्त असू शकत नाही. आपण कशातही रमतो महाराज. पत्ते खेळण्यामध्ये काही लोक रमतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंच विषयामध्ये रममान आहे तो जीव. आणि संत महात्मा या कोणत्याही विषयामध्ये रममान होत नाही. न रमते. रममान होत नाही. श्रीमद भागवतामध्ये ते पिंगलेचं चरित्र आलेलं आहे. वेश्या पिंगला. एक दिवस तिला कोणी गिराईक भेटलं नाही म्हणून विचार करू लागली, चिंतन करू लागली. तिला वैराग्य झालं. संतम समीपे रममन रमणम रतिप्रदम वित्तप्रदम नित्यमिमं विहाय अकामदम दुःख भयाधि शोक मोहप्रदम तुच्छमहं भजे ज्ञा. मी काय मूर्ख आहे. विचार करते ती पिंगला, काय मी मूर्ख आहे म्हटले. आपल्या जवळच असलेल्या परमानंद प्रदाता आणि संपूर्ण ऐश्वर्य देणाऱ्या अंतर्यामी
अशा माझ्या स्वामीला, परमात्म्याला, देवाला सोडून कधीही कोणतीही कामना पूर्ण न करणाऱ्या, उलट दुःख, भय, शोक, मोह देणाऱ्या अशा तुच्छ लोकांचं मी आतापर्यंत सेवन केलं आणि त्यांचीच मी वाट बघत बसलेली आहे. माझं जीवन मी व्यर्थ घालवलं. या लोकांमध्ये मी रममान झाले, विषयामध्ये मी रममान झाले, या लोकांची वाट बघत बसले. माझ्या जवळ असणारा आनंद कंद परमात्मा त्याला मी विसरले. एवढी वाट जर त्याची बघितली असती तर तो परमात्मा कधीच मला भेटला असता. असा विचार करू लागली. याला म्हटलं जातं न रमते. तो महात्मा पुन्हा कशातही रममान होत नाही. आपण एवढे विषयात रममान झालोय महाराज की आपल्याला परमार्थ, देव, संत, धर्म, देश याचं काही वाटत नाही. अखंडानंदजींनी असं म्हटलंय, मी एका घरी गेलो, टेलिफोन केला, त्या काळामध्ये सांगितलं लोकांना की मी येतोय. त्या घरामधल्या ज्या स्त्रिया होत्या त्या भाविक होत्या. त्यांनी पूजेचं ताट, आरती वगैरे सगळं घेऊन घराच्या बाहेर आल्या. आमची पूजा केली, पाय धुतले, आगमनाचं स्वागत केलं, घरात बोलवलं. घरात गेलो तर घरात त्यांचे जे पती होते, मुलं होते, घरातले पुरुष मंडळी होती, ते पुरुष मंडळी त्या ठिकाणी पत्ते खेळत बसलेले, रममान झाले त्याच्यामध्ये. त्यांना पत्ता नाही आम्ही कधी आलोय, आमच्याशी उठावं, बोलावं, दर्शन करावं, काहीच माहिती नाही. ते रममान झालेले त्या गोष्टीमध्ये, त्या खेळामध्ये. आम्ही थोडा वेळ बसलो. त्या भगिनींची, त्या मातांची इच्छा अपेक्षा होती म्हणून गेलो. थोडा वेळ बसलो त्या घरामध्ये आणि वापस जेव्हा निघालो मग त्यांना कळालं कोणीतरी आलं होतं, मग हे चाललेत. मग ते जागे झाले, वृत्तीवर आले. विषयामध्ये एवढे रमलेले लोक आहेत, त्यांना साधू संत यांची सुद्धा कदर आदर राहिले नाही. असा विषयात रमलेला पुरुष कधीच सुखी राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही, आनंदी होऊ शकत नाही, आपलं कल्याण करून घेऊ शकत नाही. म्हणून संत महात्माही रमतो पण विषयात नाही. न विषयेषु रमते परमात्मनी रमते. परमात्म्यामध्ये रममान आहे, आपल्याच आनंदात रममान आहे, भक्तीमध्ये, साधनेमध्ये रममान आहे. तो महात्मा असतो. तुच्छ विषयामध्ये तो कधीही रममान होत नाही. न रमते. हे रममान होणं विषयात जसं नाही तसं परमार्थामध्ये सुद्धा भक्ती साधना करत असताना, सेवा करत असताना रममान झालं नाही पाहिजे. बऱ्याच वेळेला सेवेतच रममान नाही झालं पाहिजे. म्हणजे हे सेवेचं सुख मला मिळावं यामध्ये रममान होतो, ती खरी सेवा नाही. या सेवेचं सुख स्वामीला झालं पाहिजे यामध्ये रममान असला पाहिजे. यासाठी उदाहरण दिलंय त्यांनी. एक बरेच लोक असे रममान होतात सेवेमध्ये की त्यांची सेवा करता करता मग थांबून जाते, सेवेमध्ये खंड पडतो. इतकं पण त्या सेवेचं रसास्वादन आपण स्वतः नाही केलं पाहिजे. त्या सेवेचं सुख मला व्हावं असं वाटत असेल तर ती खरी सेवाच नाही. स्वामीच्या सुखासाठी केली जाते ती खरी सेवा. स्वतः सेवेचा आनंद घ्यायचा नाही, आणि घेत असेल तर तो सेवा करण्याला योग्य नसतो. त्याच्यापासून ती सेवा दूर जाते काही काळाने. अयोध्येमध्ये एकदा म्हणे संतांची सभा बसली. अनेक संत महात्मा त्या ठिकाणी एकत्र बसून भगवत चर्चा करीत होते. एक सज्जन हातामध्ये पंखा घेऊन त्यांना अशी हवा घालत होता, आणि पंख्याने ते हवा घालता घालता त्याच्या मनामध्ये विचार आला, आज माझ्यासारखा भाग्यवान जगात कोण असेल. एवढे मोठे मोठे संत महात्मे एकत्र मला आज भेटले, त्यांचं दर्शन होतंय, त्यांचं श्रवण होतंय, त्यांचा सत्संग मला घडतोय, त्यांची सेवा मला घडते आज. इतका त्या विचारामध्येच तो रममान झाला. न रमतेवर बोलतोय मी. इतका रममान झाला की त्या आनंदामध्ये तो स्वतःच आनंद घ्यायला लागला त्या सेवेचा, आणि त्या आनंदामध्ये विभोर झाला, आणि त्याला मूर्छा आली आणि खाली पडला. आनंदातच त्याला ती मूर्छा आली, खाली पडला. त्या संतांनी त्याला असं उचललं, त्याला पाणी वगैरे तोंडावर असं टाकलं, त्याला जागं केलं.
आणि पुन्हा तो हातामध्ये पंखा घेऊन हवा मारायला लागला. इतक्यात सगळ्या संतांनी सांगितलं, आता त्याला पंखा मारू देऊ नका म्हणे, त्याला खाली बसवा. सेवेतून त्याला दूर केलं. एवढी सेवा करत असताना स्वतःच त्या सुखामध्ये रममान होऊ नका, की जेणेकरून ती सेवा आपल्यापासून दूर जाईल, सेवा करणं बंद पडेल. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा सारथी दारुक होता. एक दिवस आपल्या स्वामीला, देवाला, श्रीकृष्णाला पंखा घालीत होता, हवा टाकीत होता. त्याच्याही मनामध्ये आलं की किती माझं सौभाग्य आहे, जगतपिता, जगन्माता, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, देव आहे स्वतः, देवाला मी हवा घालतोय आज, काय माझं सौभाग्य आहे. त्रिभुवन पती परमात्म्याची मी आज सेवा करतोय. मोठे मोठ्या देवता, मुनींद्र सुद्धा ज्यांच्या चरणामध्ये कधीतरीच त्यांना प्रणाम करायला मिळतो, दर्शन करायला मिळतं. मोठ्या मोठ्या देवतांना, त्या देवतेच्या जवळ मी नित्य आहे आणि त्या देवाची मी सेवा करतोय, मला ही सेवा मिळेल, असा विचार मनामध्ये आला. आणि त्या विचारामध्ये त्याला चक्कर यायला लागली, मूर्छा यायला लागली. त्या आनंदामध्ये इतक्यात तो पुन्हा सावध झाला. नेत्रातून आनंदाश्रू येऊ लागले, अंग रोमांचित झालं. पण तो दारुक जो आहे तो तात्काळ सावधान झाला. आत्ता जर मी मूर्छा येऊन खाली पडलो तर या सेवेत खंड पडेल, म्हणून तो सावध झाला. त्याने विचार केला की मी माझ्या स्वामीला, देवाला सुख देण्यासाठी ही सेवा करतोय. स्वामीच्या सेवेचा आनंद स्वतः घ्यायचा नसतो. स्वतःच्या सुखासाठी ते सेवा नसते, स्वामी सेवेसाठी ते सुखासाठी ते सेवा केले. आणि जो सेवेचा आनंद स्वतः घेण्याची इच्छा करीत असेल तो खरा सेवक नाही, त्याची ती खरी भक्ती नाही. तत् सुख सुखित्वम असं असतं. म्हणून न रमते, भक्त सेवा करत असताना न रमते, एक विषयामध्ये रममान होत नाही संसारातल्या, आणि सेवा करता करता, भक्ती करता करता स्वतःच आनंदामध्ये रममान होत नाही. या सेवेने परमात्मा संतुष्ट आहे का हा विचार करतो. सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे असं समजतो, याला म्हटलं जातं न रमते. आणि शेवटी म्हटलंय नोत्साही भवती, तो उत्साही होत नाही भक्त. म्हणजे काय, संसारातलं कोणतंही एखादं कार्य करण्याविषयी त्याला उत्साह राहत नाही, कारण त्याला ते मिळवायचं नाही. अगोदर सांगितलंय न वांछती, न द्वेष्टी, न रमते. जर त्याला मिळवायचंच नाही, न वांछती, तर मग ते मिळवण्यासाठी उत्साह त्याला येईलच कुठून. म्हणून नोत्साही भवती. बरं, एखादा आपल्याकडे जे प्रतिकूलता आली ती दूर करण्यासाठी उत्साही होतो असं म्हणावं तर न द्वेष्टी, कशाचाच द्वेष करत नाही. अनुकूलता आली तर प्राप्तीची इच्छा नाही, आणि प्रतिकूलता आली तर ती दूर करण्याची पण इच्छा नाही. न द्वेष्टी, त्याचा द्वेष नाही, त्यामुळे नोत्साही भवती. कशात रममान होत नाही, त्यामुळे नोत्साही भवती. जगामध्ये काही लोक असे असतात की त्यांना पुण्यकर्म करण्यामध्ये उत्साह असतो, कुणाला यज्ञ करण्यामध्ये उत्साह असतो. आपलं पाप संपवावं, पुण्य प्राप्त करावं, सत्कर्म करावे, समाजसेवा करावी, काहीतरी कोणाला मदत करावी, दान धर्म करावा, कशात तरी कोणीतरी रममान झालेलं असतं. अशुभ कर्म दूर करावं, शुभ कर्मच करावं, यात तो रममान म्हणजे उत्साही असतात काही लोक, त्यांना फार उत्साह. परंतु या भक्ताला उत्साह असा राहत नाही, कशाचाच उत्साह राहत नाही. म्हणजे संसारातले मिळवण्यामध्ये उत्साह राहत नाही, भगवंताच्या सेवेतच फक्त उत्साह, भक्तीमध्येच फक्त उत्साह, बाकी त्याला कशातही उत्साह राहत नाही. याला म्हटलं जातं नोत्साही भवती. कारण दुसरीकडे जर उत्साह प्रकट झाला तर भगवंताचं प्रेम शिथिल होईल असं त्याला भीती वाटते. दुसरं काही मिळवण्यामध्ये मी उत्साही झालो तर प्रेमामध्ये काही खंड पडेल, त्याला अशी भीती वाटते. म्हणून तो काही मिळवण्यामध्ये जगतातलं उत्साही होत नाही. नोत्साही भवती. अजून कसा होतो, यज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मारामो भवती. मत्त होतो म्हणजे आनंद विभोर होऊन जातो. भगवंताची भक्ती करता करता कधी गायन करतो, कधी नाचायला लागतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे.
मनाच्या आनंदे आवडीने, याला म्हणायचं मत्तो भवती. त्या आनंदामध्ये उन्मत्तासारखं होतं, रमून जातो. रामायणामध्ये कथा आलेली आहे की एकदा सुतीक्ष्णजी यांना कळालं की श्रीरामजी आपल्याकडं आपल्या आश्रमामध्ये येत आहेत. त्यांची अवस्था अशी झाली उन्मत्तासारखी, ते आनंदामध्ये एवढे विभोर झाले, समाधी लागली त्यांना, स्तब्ध झाले एकदम. स्वतः मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा राम त्या ठिकाणी आले आणि रामांनी अंगावर पाणी टाकून त्यांना उठवलं, पाणी शिंपडलं, जाग केलं. मी आलोय म्हटलं. जे येणार आहेत हे कळाल्याबरोबरच मत्तो भवती, स्वतः देवालाच त्यांना ते पाणी शिंपडून जाग करावं लागलं, हलवलं. मत्तो भवती. प्रल्हादजी कसे होते म्हणे, त्यांचं वर्णन केलंय भागवतामध्ये. लहानपणी खेळणं वगैरे सगळं सोडलेलं होतं, भगवंतामध्ये चित्त लावलेला, जणू काही कृष्ण ग्रह गृहीत आत्मा, कृष्णरूपी ग्रहच त्यांना लागलेला आहे की काय. जसं तुकोबाराय म्हणतात की पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. ते भूत आम्हाला लागलेलं आहे म्हटले, भूत जबर मोठे गे बाई, त्या भूतानं झडपिलंय आम्हाला. त्यामुळं काय झालं की सगळं आमच्या वृत्ती परमात्म्यातच लीन होत आहेत. इंद्रियांनी त्यालाच पाहायचं, ऐकायचं, बोलायचं, मन तिथंच, बुद्धी तिथंच, याला म्हणायचं मत्तो भवती. कधी क्वचित रुदती, कधी अचानकच तो महात्मा भगवंताच्या त्या प्रेमामध्ये विरहामध्ये रडायला लागतो. क्वचित रुदती, क्वचित हसती, कधी हसायला लागतो, क्वचित आल्हाद हा आनंद व्यक्त करतो. उद्गायती, मोठ्या मोठ्याने गायन करतो कधी कधी. कधी विलज्जहा नृत्यती क्वचित, कधी नाचतो. वेगवेगळ्या पद्धतीने आनंद, अंतकरणातला आनंद प्रगट करतो. याला म्हटलं जातं मत्तो भवती. स्तब्धो भवती म्हणजे त्याची अवस्था तूष्णीम होते. देवाला बघता, चिंतन करता करता कधी हलवलं तरी जागा होत नाही. त्या चिंतनामध्ये असा रममान, त्याच्या मनाच्या वृत्ती लीन होतात देवामध्ये. त्याला म्हणायचं तूष्णीम अवस्था, स्तब्धो भवती. देहीचं विदेही भोगू दशा, असो ऐसा कोठे आठवची नाही. याला म्हणायचं स्तब्धो भवती, स्तब्ध होतो. आणि आत्मारामो भवती, आत्माराम होतो म्हणजे सर्वांचा आत्मा जो परमात्मा आहे ईश्वर, त्या ईश्वरामध्येच खेळतो, नाचतो, रममान होतो, रमून जातो. याला म्हणायचं आत्मारामो भवती. त्याला जगतामध्ये कशातही खेळणं वाटतं, तसं खेळणं, बोलणं, हसणं, सगळ्या गोष्टी परमात्म्याबरोबर. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला. प्रत्येक कृतीमध्ये हरी हरी हरी. आत्मारामो भवती. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. त्याची भक्ती अशी अनन्य होते. सर्व इंद्रियांनी परमात्म्याचंच चिंतन करतो. डोळ्यांना सुख वाटतं परमात्म्याला पाहण्यामध्ये, कानांना आनंद वाटतो देवाचं श्रवण करण्यामध्ये, देवाचं नामस्मरण करण्यामध्येच जिभेला आनंद वाटतो. याला म्हणायचं आत्मारामो भवती. देवातच रममान झालेला आहे पूर्णपणे. संसारात कधी रममान होत नाही. न रमते पाठीमागं म्हटलंय संसाराविषयी, आणि इथं आत्मारामो भवती, रममान होतं फक्त परमात्म्यामध्ये असं म्हटलंय. ही भक्तीची लक्षणं त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतात. ही 11 लक्षणं सांगितलेली आहेत. 4, 5 आणि 6 या 3 सूत्रामध्ये 11 लक्षणं सांगितली. भक्ती जर आपण करत असू तर ही लक्षणं आपल्यात आली पाहिजेत. हे कशा करता सांगितलं? ही लक्षणं आपल्या ठिकाणी आलेत का हे बघण्यासाठी. आपण खरे भक्त आहोत का हे स्वतःला कळावं याकरिता. मी भक्ती करत आहे तर ही लक्षणं माझ्या ठिकाणी आली पाहिजे, आणि ही लक्षणं नसतील तर खरे माझी भक्ती कुठेतरी कमी पडते, चुकते असं वाटावं, कळावं याकरिता नारद महर्षींनी संबंध विश्वाला या भक्तीचा उपदेश करीत असताना सूचना केली, सावधानता दिलेली आहे की ही लक्षणं आलीत का बघा, तर तुम्ही भक्त आहात. लक्षणाचा भक्त असावा, फक्त वेशाचा, देशाचा, समाजाचा तेवढा भक्त नसतो. अशी लक्षणं उतरली पाहिजे. त्याकरिता ही लक्षणं सांगितलीत. पुढे आणखी काही भक्तीचं लक्षण सांगणार आहेत. आणखी भक्ती कशी आहे? ती कामना शून्य आहे, कारण ती निरोध रूप आहे.
याचं विश्लेषण आपण उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.